काय ते कालच विषय झाला ना त्या राज ठाकरेचा आणि त्याचा बार बार काय काय काल बोललो ना पुन्हा बोललं का खरं बोला खोटं बोल नका कालचाच विषय ना हा मग काल बोललो ना त्याच्यावर काल बोललो मी त्याच्या मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत ते ब्रँड चांगला आहे पण हे विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला आम्ही तुला विचारलं का तू काल पुण्यात कमा आला तुला विचारलं का तो हे नाशिक सासरवडी तू 50 बाऱ्या नाशिकला कमवून येतो आम्ही तुला विचारलं का एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाळलं त्यांनीच तरी तू त्याच्याच दुरण वडीतो तो पोरग पाडलं हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे हे मानाला भुकालेलं पोरग आहे त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असलंय ते कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात कुचक्या कानाचं चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांच्या चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं तर तू नीट राह तू उपसमितीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलिडिटी रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती आहे मराठीच्या शाख होऊ नको इथून पुढं बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा नाही तो हा नीटोबा मराठी काढतील मग कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडिटी रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावर हे आम्हाला चांगला माहिती त्यामुळे इथून पुढं वचवच करू नको कारण तो का लांब नाही कोल्हापूर म्हणजे तो आमच्याच घराण्याच्या कासाट्यात आहे हे ध्यानात ठेव मग आता चंद्रकांत पाटलाला काय अक्कल रे बोंगर येते त्याचं विचारता 50 बारा त्याला अक्कल असं ठोलं असतं का त्याच्यामुळे त्याला काढून टाकलंय चंद्रकांत पाटील लयच लांब जायला लागला हो आता असा शब्द वापरला का त्यांनी नाही चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला का नक्की मला खोटं सांगू नका असं म्हणा ना तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता मी आता चंद्रकांत पाटलाचा आत्ता नेटो केला असता मी लगेच तसा प्रश्न आहे तेच म्हणलं प्रश्नात कारण तो काय बोलतो महबारीक देणं असतं हां तो तसा नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्या तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या पण दिल्लीत राहायची पंचायत होईल ह्या शब्दामुळे एका राजकारणाचे शब्द बोलावेत पण कोणचा शब्द बोलायचा आणि कोणचा नाही बोलायचा तो समाजाच्या अस्मितेचा असतो मराठीचा मला माहीत होतं तो शब्द तो बोलणार नाही हां तो जर बोलला ना त्याचा गेमच वाजवी थांबा रे तुम्हाला काय करायचं करा आम्हाला देणं घेणं नाही ओबीसीत मराठा आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे त्याशिवाय मी आणि मराठे मुंबई सोडित नसतेत आणि याच्या पुढचं सांगतो तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो तुम्ही स्वतः कॅमेऱ्यावर बघणार आहे हे पण ध्यानात ठेवा म्हणा ती दिवस उगू देऊ नका कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या तर तुम्हाला सांगतो मुंबईत सोडाच
पण इथून 100 200 किलोमीटर मागं उभं राहावं लागतं. आणि आपण जे बोलतो ते करतो. तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी रविवारी बघा. मग आता तुम्ही पत्रकारांनी विचारलं असेल ना, मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर चढून देत नाही. ते मला इथं म्हणले आम्ही सोबत येतो, तुमची मागणी योग्य आहे. मग कोणाचं नाव घेऊन मग मोठं करण्यात माझ्या, चला जाऊ द्या, जे म्हणले असतील ते म्हणले असतील द्या सोडून. मी आहे ना खंबीर ओबीसीतून आरक्षण घ्यायला. थांबा रे, कोण म्हणलं? कोण? चिचुंद्री. चिचुंद्रीचे का पाय मोजिले का तुम्ही? तिला 4 पाय आहेत का किती आहेत मिळत लागत नाहीत की चिकाट पळत दिली. आणि चिचुंद्री लाल असते, लाल. ऊन पडलं तरी लाल, हिवाळा असला तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणती हे सुद्धा कळत नाही चिचुंद्री. नुसती आरडत चलती, नुसती आरडत चलती. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. आता एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादा सांगितलं होतं मी, याला आवरा, एकदा आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती दमी मी. थांबा तुम्ही, पण ते सध्या नको. आता हे लोक ना, राजकारणी लोक नासके असतात. सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या तुम्ही. हे मंत्री आमदार हे नासके असतात. त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भातरायला ठेवलं का म्हशी? तुम्हाला म्हशी भातरायला येत होते का अंतरवाली? तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. यांचे ना नीच विचार आहेत बघा. लोकांना ना तळपायचं असे यांचे विचार आहेत. यांना सगळं सांगितलेलं आहे. नको बाबा, चलो धन्यवाद. मग तोंड कोरडं पडायला लागलं आता बस. नाही काही मेसेज नाही, फिसेज नाही, काय नाही. बघू आम्ही कसं मिळवायचं. आम्ही पुरे सज्ज झालेलो आहे. फक्त मराठ्यांना पुन्हा सांगतो, सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काही झालं आरक्षण तर घेणार आहे, त्याच्यात दुमत. आणि ते पण ओबीसीतूनच घेणार, इकडून तिकडून. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणं आहे, तुमच्याकडं तर टॅक्सी लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावू द्या. पोराला कमी पडतंय. आता 29 ग्राउंडवर लावलेत, कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगता, मला माहीत नाही. ते आपल्या साहेबांनी सांगितलं, कुंकड पळून गेले, ती फुटले काय आहे का? त्यांनी सांगितलं की सगळे